लोकशाहीच्या अधिकाराने युगेंद्रदादा पवार यांना तो अधिकार आहे की त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ते या कार्यक्षेत्रामध्ये आलेले आहेत। खरं तर ते सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रामध्ये आलेले आहेत। तर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्यांना विनंती आहे की जो आपला हा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे, जो महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 अग्रगण्य कारखान्यांमध्ये गणला जातो, यात श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 27,000 सभासदांचे 2,90,00,000 रुपये हे शरयू कारखान्याच्या माध्यमातून सभासदांना 3 वर्षांपूर्वी देणं होतं। तर हे 2,90,00,000 रुपयांमधले अजूनही सभासदांचे 75,00,000 रुपये हे शरयू कारखान्याच्या माध्यमातून आपल्या कारखान्याला येणे बाकी आहे। तर या चॅनलच्या माध्यमातून माझी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना विनंती आहे, ज्यावेळेस ते आपल्या गावामध्ये येतील, ज्यावेळेस ते आपल्याला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची योजना सांगण्यासाठी येतील, त्यावेळेस त्यांना नक्कीच जे आपल्या अधिकाराचे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे 75,00,000 रुपये हे त्यांच्याकडून आपल्याला येणे, त्याविषयी त्यांना नक्कीच विचारलं गेलं पाहिजे की आदरणीय युगेंद्रदादा पवार, आपण लोकसभेचा प्रचार करण्यासाठी आमच्या गावामध्ये आले आहात, पण आमच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या 75,00,000 रुपयांचं तुम्ही हे देणं कधी परत करणार आहात, हे नक्कीच आपल्या सभासदांनी त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये विचारलं पाहिजे, असं माझं मत आहे। खरं तर मागची 5-10 वर्ष बघितलं तर त्यांचा आणि राजकीय आणि सामाजिक कार्याचा कोणताही संबंध आपल्याला तालुक्यामध्ये दिसून येत नाहीये आणि त्यांना तालुक्यामधील असणाऱ्या प्रश्नांची जाण ही असेल असं मला तरी वाटत नाहीये। पण ते येत आहेत, त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करतायत, तो त्यांचा अधिकार आहे, पण त्यांच्याबरोबर जी लोक आहेत ती ही आपले सभासदांचीच मुलं आहेत। त्या सभासदांच्या मुलांनीही त्यांना विचारलं पाहिजे की युगेंद्रदादा, आता आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उतरला आहात, तर आपण जे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं 75,00,000 रुपयांचं देणं अजूनही राहिलेलं आहे, तर ते आपण दिलं पाहिजे। आणि हे देणं दिल्यानंतर जे कायम जो आपला वार्षिक अहवाल असतो त्यामध्ये 12 परिशिष्टमध्ये ऊस तोडणी, वाहतूक, येणे यामध्ये ती रक्कम ही आपल्याला येणेमध्ये दिसत आहे आणि ती रक्कम जर आपल्याला आता 31 मार्चच्या अगोदर युगेंद्रदादा पवार यांच्या माध्यमातून मिळाली तर ती रक्कम नक्कीच आपल्याला सभासदांना जास्तीचा दर देण्यासाठी त्या ठिकाणी वापरण्यात येईल। म्हणून माझी या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की युगेंद्रदादा पवार, आपण आपल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे राहिलेले 75,00,000 रुपये नक्कीच येणाऱ्या 31 मार्चच्या आत देताल, ही या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो। एक सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे एक संचालक आहेत, आत्ताच मी एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर की तो फिरतोय आणि ते असं म्हणतायत की शरयू कारखान्यांनी त्यांना 75,00,000 देणं आहे, पण हे अतिशय चुकीची गोष्ट आहे। मला त्यांना आणि सगळ्या सभासदांना असं सांगायचंय की हा विषय 3 वर्ष पासून चाललाय। आम्ही सोमेश्वर कारखान्यांचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन आणि इतर संचालकांशी आम्ही बोलत आलोय। उलट ते मी इथं मीडियाच्या समोर येणार नव्हतो, बोलणार नव्हतो। हा आपला वेगळा एक व्यावसायिक विषय आहे, पण सोमेश्वर कारखान्यांनी शरयूला साधारण त्याच्यापेक्षा जास्त रक्कम देणं आहे। त्याच्यामुळे जर त्यांना हे सेटल करायचं असेल तर मग ते येऊ शकतात, भेटू शकतात, विषय आपण क्लिअर करू शकतो। मी कन्हेरीला असतो किंवा कारखान्यावर असतो, त्यांच्याकडे माझा नंबर पण आहे आणि आता सोमेश्वर मध्ये आल्यामुळं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय हे बघून एखाद्या वेळेस त्यांना ह्याची आठवण आली असेल, त्याच्यामुळे अचानक 3 वर्षानंतर आता परत त्यांनी तो विषय काढलाय। मी खरं तर बोलणार नव्हतो, पण सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही बोललं पाहिजे, त्याच्यामुळे मी आलोय। आणि हा एक वेगळा आपला व्यावसायिक विषय, तो मीडिया समोर असा एक मांडणारा विषय नाहीये। पण जर तुम्हाला हे क्लिअर करायचं असेल
जे काही पैसे असतील, जर तुम्हाला तो हिशोब क्लिअर करायचा असेल तर माझा नंबर आहे तुमच्याकडे, तुम्ही या, भेटा मला आणि आपण ते नक्की हा विषय क्लिअर करू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.